इंजंक्शन हा शब्द आपण ऐकलेला असेल। इंजंक्शन म्हणजे काय आणि त्याचे कोणते प्रकार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आपण इंजंक्शन म्हणजे मनाई आदेश याचा अर्थ काय हे आपण पाहून घेऊया। मनाई आदेश ही एक ज्युडिशियल ऑर्डर असते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यापासून रोखता येते किंवा एखाद्याने एखादी गोष्ट करावी असा प्रकारचा तो मनाईचा आदेश असतो। जसे की परमनंट इंजंक्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादे कृत्य करू नये यासाठी त्याला प्रतिबंधित करण्याबाबत दिलेला आदेश। आणि मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजे आदेशात्मक मनाई ज्यामध्ये एखाद्याने एखादे कृत्य करावे अशा प्रकारचा आदेश त्या व्यक्तीला केला जातो। आणि तो आदेश हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम 36 ते 42 यामध्ये नमूद केलेला आहे। आणि दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1 ते 5 मध्ये तुर्तातुर्त ताकिदीच्या अर्थाबाबतच्या तरतुदी आहेत म्हणजेच टेम्पररी इंजंक्शन। तर अशा प्रकारच्या मनाई आदेशाद्वारे एखादी व्यक्ती बेकायदेशीर एखादे कृत्य करत असेल तर त्याने ते कृत्य करू नये याबाबत त्याला रोखले जाते किंवा एखाद्या व्यक्तीने एखादे कृत्य करावे याबाबत आदेशात्मक मनाई दिली जाते। माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। मनाई आदेशाचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊया। एखादा व्यक्ती आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करीत असेल, बांधाची फोडाफोडी करत असेल किंवा आपल्याला आपली मिळकत वहिवाटण्यास प्रतिबंध करत असेल तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपण निरंतर ताकिदीचा म्हणजेच परमनंट इंजंक्शनचा दावा दाखल करू शकतो। त्या दाव्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीने आपल्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये, आपल्या बांधाची टोकराटोकरी करू नये किंवा आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करू नये अशा स्वरूपाची दाद मागता येते। आदेशात्मक मनाई म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करावी असा आदेश करणे त्याला आदेशात्मक मनाई असे म्हटले जाते। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने फोडलेला बांध पूर्ववत करून द्यावा अशा प्रकारची मागणी ही आदेशात्मक ताकिदीमध्ये येते। जेव्हा अशा प्रकारचे मनाईचे दावे दाखल केले जातात त्यावेळी त्या मनाईच्या दाव्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 प्रमाणे तुर्तातुर्त ताकिदीचा म्हणजेच टेम्पररी इंजंक्शनचा अर्ज दाखल करता येतो। त्या अर्जामध्ये दाव्याचा अंतिम निकाल लागण्यास बराच कालावधी लागणार आहे, त्यामुळे दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादीने बेकायदेशीर कृत्य करू नये आणि त्याबाबत त्याला प्रतिबंधित करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करता येते। अशा प्रकारचा तुर्तातुर्त ताकिदीचा आदेश मिळवण्यासाठी आपल्याला माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो। त्या अर्जावर विरुद्ध पार्टीचे म्हणणे घेतले जाते, त्यावर युक्तिवाद होतो। दोन्ही पक्ष हे आपापली कागदपत्रे दाखल करतात आणि त्यानंतर माननीय न्यायालय हे त्या तुर्तातुर्त ताकिदीच्या म्हणजे टेम्पररी इंजंक्शनच्या अर्जावर योग्य ते आदेश करतात। अशा प्रकारचा तुर्तातुर्त ताकिदीचा अर्ज दाखल केल्यानंतर आणि त्यावर आदेश झाल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध निकाल गेलेला आहे ती व्यक्ती त्या आदेशाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये किरकोळ अपीलसुद्धा दाखल करू शकतात। तुर्तातुर्त ताकिदीचा आदेश केल्यानंतर तो आदेश हा दाव्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कायम राहतो आणि दाव्याचा निकाल लागल्यानंतर तो आदेश आपोआप संपुष्टात येतो। माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा।